जगातील सर्वात मोठं धार्मिक संमेलन महाकुंभ 2025 प्रयागराजच्या पवित्र भूमीत आयोजित केलं जाणार आहे। दर 12 वर्षांनी आयोजित होणाऱ्या महाकुंभात देश विदेशातील कोट्यावधी लोक यामध्ये सहभागी होणार आहेत। यंदाच्या महाकुंभात 40 कोटी लोक सहभागी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। यावेळेचा महाकुंभ अतिशय भव्य आणि दिव्य असणार आहे। जत्रा परिसरासोबतच संपूर्ण शहर नववधूप्रमाणे सजवण्यात येत आहे। ठिकठिकाणी उद्याने, भव्य पुतळे, कायमस्वरूपी घाट बांधले जात आहेत। 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी असा 45 दिवसांचा हा महाकुंभ लोकांच्या श्रद्धेचा संगम असणार आहे। प्रयागराज येथे दरवर्षी माघ मेळा, 6 वर्षांनी अर्धकुंभ आणि 12 वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो। तुम्ही इथपर्यंत कसं पोहोचाल याबद्दल आम्ही या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। हॉटेल, धर्मशाळा किंवा राहण्यासाठी तंबू कुठे घ्यावा, स्नान आणि दर्शनाची योग्य पद्धत कोणती, थेट भेट देण्याची मुख्य ठिकाणं कोणती आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण संपूर्ण याचं बजेट बद्दल बोलणार आहोत। महाकुंभ दर्शनासाठी A to Z संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स। या महाकुंभातील लोकसंख्येचा विचार करून शासन आणि प्रशासनाने विशेष अशी तयारी केली आहे। मेळा क्षेत्र यूपीचा 76वा जिल्हा बनला आहे, जे 25 सेक्टरमध्ये विभागलेले आहेत। भाविक एकाच ठिकाणी जमा होऊ नयेत यासाठी 7 कॉन्क्रीटचे घाटही बांधण्यात आले आहेत। याशिवाय प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी लाखो पोलीस कर्मचारी, जल पोलीस, निमलष्करी दल आणि खासगी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। हजारो सफाई मित्र ही मेळ्याच्या स्वच्छता आणि देखभालीसाठी सेवा देत आहेत। लोकांना ये जा करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले आहेत। याशिवाय सर्व मार्गावर विशेष पार्किंगची सोय सुद्धा करण्यात आली आहे, जेणेकरून प्रत्येकाला किमान चालत घाटावरती पोहोचता येणं शक्य होईल। प्रयागराज मध्ये अनेक रेल्वे स्थानक आहेत। प्रयागराज जंक्शन प्रमाणे प्रयागराज, रामबाग, प्रयाग जंक्शन, नैनी जंक्शन, प्रयागराज संगम, झुसी, प्रयागराज, झुकी, बमरोली आणि सुभेदारगंज। तुम्ही तुमच्या शहरातून कोणत्याही स्टेशनवर येऊ शकता। रेल्वेने इथे पोहोचण्यासाठी सुमारे 300 फेअर स्पेशल ट्रेन ही चालले आहेत। त्याच वेळी उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रयागराजसाठी दररोज अनेक बसेसची सेवा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याशिवाय 7000 नवीन शटल बसेसही शहरात धावणार आहेत। फ्लाईट बद्दल बोलायचं झालं तर प्रयागराजमध्ये सुद्धा एक विमानतळ आहे। याशिवाय लखनौ, बनारस, पटना आल्यानंतरही तुम्ही प्रयागराजला येऊ शकता। तर प्रयागराजला पोहोचल्यानंतर आता हॉटेल, धर्मशाळा किंवा राहण्यासाठी तंबू कसा बुक करायचा याबद्दल बोलूया। मित्रांनो, महाकुंभाच्या काळात धर्मशाळेसारखी शहरातील छोटी मोठी हॉटेल्स आगाऊ भरलेले असतील, त्यामुळे तुम्ही आगाऊ ऑनलाईन बुकिंग करून या। तुम्हाला प्रयागराज रेल्वे स्थानकाजवळ, रामबाग स्थानकाजवळ किंवा जत्रा क्षेत्रापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हॉटेल मिळतील। जत्रेदरम्यान सामान्य हॉटेल्स 2000 ते 3000 रुपयापासून सुरू होतील। 7000, 8000 किंवा 10000 रुपये पर्यंतच्या बजेटमध्ये चांगले हॉटेल्स तुम्हाला मिळतील। मित्रांनो, कुंभमेळ्यात डोम सिटी आणि टेंट सिटी ही बांधली जाते। अधिकृत वेबसाईट वरून 10 विक्रेते दिले आहेत। तेथील तुम्ही लक्झरी, डिलक्स, सेमी डिलक्स आणि VIP टेंट बुक करू शकता। त्यांची सुरुवातीची किंमत 8000 रुपये आहे। याशिवाय जत्रा परिसरात ठिकठिकाणी रेन शटल्स बांधलेले आहेत। काही रेन शटल्स विनामूल्य आहेत, तर काही मध्ये तुम्हाला 100 ते 200 रुपये शुल्क भरावं लागेल। मित्रांनो, या मंडपाशिवाय अनेक संत, महात्मे, कथाकारांचे मोठमोठे मंडप ही इथे बनवण्यात आले आहेत। तिथे तुम्ही प्रवचन देखील ऐकू शकता। तुम्ही परवानगी घेऊनही इथे राहू शकता। याशिवाय सर्व रेल्वे स्थानकाबाहेर मोठे तंबूही लावण्यात आले आहेत, जिथे तुम्ही मोफत राहू शकता। तर मित्रांनो, आता आपण आंघोळ करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे याबद्दल बोलूया। मित्रांनो, ठिकठिकाणी स्वच्छ घाट आहेत। तुम्ही रेलिंगच्या आत राहून हर हर गंगा जप करून श्रद्धेची पवित्र स्नान करू शकता। मित्रांनो, या घाटावर अंघोळी करण्याव्यतिरिक्त तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बोटीवरून देखील जाऊ शकता। यातून तुम्ही त्रिवेणी संगमालाही जाऊ शकता। बोटीतील लोक 150 रुपये ते 200 रुपये घेतात। ते मित्रांनो, अतिशय दिव्य आणि भव्य महाकुंभाचे आयोजन केलं जात आहे। तुम्हीही इथे श्रद्धेने स्नान करायला यावे। मित्रांनो, यंदाचा महाकुंभ 13 जानेवारी पासून सुरू होत आहे। 13 जानेवारीला पौष पौर्णिमेलाही पहिलं शाही स्नान इथं होईल। त्यानंतर 14 जानेवारीला मकर संक्रांती, 26 जानेवारीला मौनी अमावस्या आणि 3 फेब्रुवारीला वसंत पंचमी, 12 फेब्रुवारीला माघी पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचे शाही स्नान होईल। या दिवसापासून महाकुंभाची ही सांगता होणार आहे। मित्रांनो, या कुंभाची सुरुवात कशी झाली माहित आहे का?
शास्त्रानुसार दुर्वास महर्षींच्या शापामुळे देव दुर्बल होऊ लागले, तेव्हा सर्व देवता भगवान विष्णू जवळ आले. भगवान विष्णूंनी त्यांना राक्षसासह समुद्र मंथन करण्याचा उपाय सांगितला. तेव्हा भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून मंदराचल पर्वताच्या शिखरावर बसून वासुकी या नागाचे मस्तक केले आणि मग समुद्र मंथन सुरू झालं. समुद्र मंथनातून अमृत कुंभाचा उदय झाला. अमृत कुंभासाठी 12 दिवस दानव आणि देवतांमध्ये घनघोर असं युद्ध झालं. दरम्यान अमृताचे 4 थेंब हे पृथ्वीवर पडले. हे थेंब हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिकवर सुद्धा पडले. त्यामुळेच या ठिकाणी कुंभाचं आयोजन केलं जातं आणि प्रयागराज मध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो. कुंभ काळात या नद्यांचं पाणी अमृत मानलं जाते. मित्रांनो, प्रयागराज मध्ये तुम्ही आणखी कुठे भेट देऊ शकता तर या घाटाजवळ एक किल्ला बांधला आहे. किल्ल्याला आत एक प्राचीन अक्षय भट आहे. तुम्ही येथे अवश्य भेट द्या. असं मानलं जातं की रामजींनी वनवासातही तिथे वास्तव्य केलं होतं. यासोबतच किल्ल्याच्या आत एक प्राचीन पाताळपुरी मंदिर आहे. येथे तुम्ही दर्शन वगैरे करू शकता. तिथेच किल्ल्याजवळ श्री हनुमान मंदिर आहे. मान्यतेनुसार श्री हनुमानजी संजीवनी बुटी घेऊन येत होते तेव्हा भरतजींनी त्यांना राक्षस समजून श्री हनुमानावर बाण सोडला. त्यामुळे श्री हनुमान इथे पडले होते. हे एक अतिशय दिव्य आणि अलौकिक मंदिर आहे. इथे गेल्याने सर्व मनोकामना या पूर्ण होतात असे भाविकांचे मत आहे. येथून थोड्याच अंतरावर श्री आदिशंकर विमान मंडपम मंदिराची स्थापना आहे, ज्याला नवलखा मंदिर म्हणतात. द्रविड शैलीत बांधलेलं हे अतिशय असं सुंदर मंदिर आहे. भगवान बालाजींच्या रूपाने येथे विराजमान आहे. त्यासोबतच मंदिराच्या वरच्या भागात मोठ्या शिवलिंगाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. येथे गेल्यावर तुम्हाला खूप असा आनंद वाटेल. त्यानंतर तुम्ही आलोपी माता मंदिरात दर्शनाला जाऊ शकता, जे येथून फक्त 200 मीटर अंतरावर आहे. मित्रांनो, हे खूप प्राचीन असं मंदिर आहे, जे माता सतीच्या 51 शक्तिपीठापैकी एक असं आहे. येथे भेट देण्याचं विशेष महत्व मानलं जातं. तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता आणि माता राणीचे अद्भुत असं रूप पाहून आशीर्वाद सुद्धा घेऊ शकता. तेथून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागबासुकी मंदिराकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. हे प्रयागराजच्या प्रमुख मंदिरापैकी एक आहे. भगवान नागबासुकी इथे राहतात. नागबासुकी समुद्र मंथनादरम्यान नेथ म्हणजेच दोरीची भूमिका साकारली होती. त्यामुळे तिथे दर्शनासाठी जावे. तेथून थोड्याच अंतरावर प्राचीन वेणी माधव मंदिरांची स्थापना आहे. वेणी माधवजी हे जे जत्रा क्षेत्रात संरक्षण आणि प्रयागराजचे मुख्य देवता मानले जातात. तुम्ही या मंदिराचा तुमच्या यादीत समावेश करावा. या मंदिराशिवाय सर्व प्रमुख ठिकाणे दूर आहेत. त्यामुळे तुम्ही येथे ई रिक्षा किंवा ऑटो बुक करून ई रिक्षा किंवा ऑटो चालक तुमच्याकडून 1000 ते 1500 रुपये हे आकारतात. 3 ते 4 तासात 6 ते 7 ठिकाणं कव्हर तुम्ही करू शकता. सर्वप्रथम मानकेश्वरला जावा, जे नवीन नैनी पुलाजवळ आहे. इथे तुम्हाला भगवान शंकराच्या अलौकिक रूपाचं दर्शन घेता येईल. हे एक अतिशय अलौकिक आणि दिव्य असं स्थान आहे. सर्व भाविक येथे नक्कीच दर्शनासाठी येतात. नंतर नैनी पुलाला पार करून अरण्य घाटाजवळ एक अतिशय असं सुंदर शिवालय उद्यान आहे. मित्रांनो, हे शिवालय उद्यान अतिशय अप्रतिम आहे. येथे 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंगांची मंदिरे टाकाऊ वस्तूपासून बनवण्यात आली आहेत. याशिवाय मुलांना मतदानाचा पर्यायही येथे उपलब्ध आहे. सामान्य दिवशी तिकिटांची किंमत इथं 50 रुपये आहे आणि शनिवारी आणि सुट्टीच्या दिवशी तिकिटांची किंमत इथं 100 रुपये आहे. त्यामुळे इथे फिरून झाल्यावर आता कंपनी गार्डन आझाद पार्कला जाऊ शकता, जे येथून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, हे तेच उद्यान आहे जिथे आपले महान क्रांतिकारक चंद्रशेखरजी आझाद यांनी इंग्रजांशी लढताना आपल्या पिस्तुलाच्या शेवटच्या गोळीने स्वतःला मारलं होतं. इंग्रजांना त्यांना आयुष्यात कधीच पकडता आलं नाही. मित्रांनो, हे उद्यान मुलांसाठी सर्वोत्तम पिकनिक स्पॉट आहे. सोबतच अनेक झुलेही इथे बसवण्यात आलेले आहेत. येथे गेल्यावर आता आपण इथून थोड्या अंतरावर असलेल्या भरद्वाज पार्क आणि आश्रमाकडे जाणार आहोत. मित्रांनो, येथे ऋषी भारद्वाजींच्या भव्य पुतळा इथं स्थापित केला आहे. त्याचबरोबर उद्यानही अतिशय सुंदर करण्यात आले आहे. फोटोशूटसाठी हे सर्वोत्तम असं ठिकाण आहे. तर इथं तुम्ही तुमच्या आठवणींसाठी एक सुंदर असा फोटोशूट देखील करू शकता. येथून हाकेच्या अंतरावर आनंद भवन आहे. तुम्ही येथे फिरायलाही जाऊ शकता. सर्व प्रमुख मंदिरांना भेट दिल्यानंतर तुम्ही संध्याकाळी ट्रेनने किंवा दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी परतही येऊ शकता. तर मित्रांनो, आता अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाच्या प्रश्नावर बोलूया. ही पवित्र यात्रा कोणत्या बजेटमध्ये पूर्ण कराल? मित्रांनो, तुम्ही 2 व्यक्ती असाल आणि त्याच दिवशी तुम्ही तुमच्या घरी परत येणार असाल तर 3000 ते 4000 रुपये अधिक रेल्वे तिकिटांच्या बजेटमध्ये तुम्ही हा पवित्र प्रवास कराल असेही मानूया. जर तुम्ही इथे एक रात्र राहिला तर मग तुम्ही असे गृहीत धरा
धरू शकता की 3 ते 4,000 रुपये अधिक हॉटेलचे भाडे आणि रेल्वे तिकीट या बजेटमध्ये तुम्ही हा पवित्र प्रवास अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. चला तर पुन्हा भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहितीपूर्ण असा व्हिडिओ तुमच्या मित्राला देखील शेअर करायला विसरू नका. तर परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.